नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। परंडा तालुक्यात बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर तात्काळ काढण्याचे तहसीलदार यांचे आदेश। माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने नागरिकांच्या बाजूने पुकारलेल्या लढ्याला मोठे यश आले आहे। परंडा तालुक्यातील वीज ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय बसवलेले स्मार्ट मीटर तात्काळ काढण्याचे आणि नवीन मीटर सक्तीने बसवणे बंद करण्याचे आदेश परंडा तहसीलदार यांनी दिले आहेत। या प्रकरणी दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहेत। माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने दिनांक 29 मे 2024 रोजी मुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना एक खळबळजनक निवेदन देण्यात आले होते। या निवेदनात महावितरणकडून सुरू असलेल्या सक्तीच्या स्मार्ट मीटर मोहिमेवर तीव्र आक्षेप घेण्यात आला होता। वीज ग्राहकांच्या खाजगी जागेत त्यांच्या संमतीशिवाय प्रवेश करून जुने मीटर बदलण्यात आल्याचा आरोप महासंघाने केला होता। या निवेदनाची गंभीर दखल घेत तहसीलदार परंडा यांनी दिनांक 1 जून 2026 रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या परंडा येथील कार्यकारी अभियंत्यांना कडक लेखी आदेश जारी केले आहेत। या आदेशानुसार ज्या अधिकाऱ्यांकडे किंवा कर्मचाऱ्यांकडे ग्राहकांचे संमतीपत्र नसेल त्यांच्यावर विविध कायद्याच्या तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। परंडा तहसीलदार यांच्या आदेशामुळे सामान्य वीज ग्राहकांना दिलासा मिळाला आहे। रयत संवादसाठी फारुख शेख, परंडा, धाराशिव। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।